प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांची BBC मराठीने एक मुलाखत घेतली। ह्या मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना भारत पाकिस्तानच्या युद्धासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आली आणि बाळासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीमध्ये या प्रश्नांना उत्तर दिली। भारत पाकिस्तान युद्धाच्या संदर्भात बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवरती प्रखर हल्ला चढवला। नरेंद्र मोदी हे आजवरचे भारतातले सर्वात कमकुवत प्रधानमंत्री आहे असा ठपका देखील त्यांनी त्यांच्यावरती ठेवला। बोलताना त्यांनी इंदिरा गांधी यांचे सुद्धा एक मजबूत नेता म्हणून कौतुक केलं। ह्याच दरम्यान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव मुंबईमध्ये करण्यात आला होता किंवा भंडाऱ्यामध्ये करण्यात आला होता, या संदर्भात बोलताना ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी अत्यंत गंभीर असं विधान केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव, आमच्या बापाचा पराभव हा काँग्रेसने केला असं आम्ही मानत होतो, परंतु ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी ह्या संदर्भात बोलताना माहिती दिली की फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव फक्त काँग्रेसने केला नव्हता, तर त्यावेळेच्या म्हणजे आताच्या भारतीय जनता पक्ष आणि त्यावेळेच्या जनसंघानं आणि कम्युनिस्ट पक्षानं या तिघांनी मिळून आपल्या बाबासाहेबांचा पराभव केला होता। काँग्रेस पक्ष, आताची भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यावेळेचा जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्ष ह्या तिघांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याचा जंग प्रयत्न केला। बाबासाहेब संसदेमध्ये गेले नाही पाहिजे, बाबासाहेबांसारखा प्रखर महाविद्वान महासूर्य संसदेच्या पटलावरती गेला नाही पाहिजे, यासाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष ह्या तिघांनी मिळून बाबासाहेबांना पराभूत केलं होतं असं गंभीर विधान बाळासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे निश्चितच या विधानाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना दिसत आहे। आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे की ज्या आमच्या बापाचा पराभव काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट या तिघांनी मिळून केला, त्या पक्षांना आम्ही या महाराष्ट्राच्या भूमीतून नष्ट केल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त भूमिका महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे। निश्चितच जर आपल्याला आपल्या बापाचा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा असेल, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष या तिघांनी मिळून ज्या आपल्या बापाचा पराभव केला, त्या पराभवाचा बदला जर आपल्याला घ्यावायचा असेल तर महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, विधानसभेच्या निवडणुका असो की लोकसभेच्या निवडणुका असो, आपल्या बापाच्या नातवाला ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना जाहीरपणे खुलेआम समर्थन आपण केलं पाहिजे, त्यांचे हात आपण मजबूत केले पाहिजे। आपला नेता जर मजबूत ताकदवान जर आपण बनवला तर निश्चितपणे या प्रतिगाम्यांना जे बाबासाहेबांचा पराभव ज्यांनी केला त्यांना आपण राजकीय धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की प्रकाशजी आंबेडकरांची जी मुलाखत आहे BBC मराठीवरली, ती मुलाखत जर आपण ऐकली असाल किंवा ती ऐकली तर ती ऐका आणि आपलं राजकीय धोरण हे निश्चित करा आणि ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या मागं ही ताकद उभी करा आणि या महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेण्याचं दिशेनं आगेकूच करा। नमो बुद्धाय। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।